नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आपण नेहमी म्हणत असतो की समाजातल्या संस्था 4 मूलभूत संस्था आहेत, त्या तर ढासळलेल्या आहेत. त्याबद्दल आपण मागे बोललो आहोत. त्याच्यामध्ये कुटुंब असेल, त्याच्यामध्ये राजसंस्था असेल, त्याच्यामध्ये शिक्षण संस्था असेल, धर्मसंस्था असेल, यांची दुर्गती झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपण आत्ता ह्या काळामध्ये ज्या विविध व्यवसायांचा उल्लेख करतो की जसं जसं जग, जसं जसं आपला देश, समाज प्रगती करत गेला, तसे तसे व्यवसायाचे अनेक क्षेत्र उपलब्ध झाले आणि माणूस त्या अनुषंगाने आपली उपजीविका करायला लागला. त्याच्यामध्ये उपजीविका आणि सेवाभाव अशा 2 गोष्टी अंतर्भूत होत्या. म्हणजे पोटापुरतं लागतं तेवढं कमवायचं आणि त्याचबरोबर गरिबांना किंवा दुर्बलांना मदत करायची आणि त्यांचंही काम कसं भागेल, कसं मार्गी लागेल असे प्रयत्न पूर्वी होत असत. आता कितपत होत आहेत मला माहिती नाही. त्यामुळे समाजात असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत की डॉक्टर तुम्हीसुद्धा, वकील साहेब तुम्हीसुद्धा, शासकीय अधिकारी तुम्हीसुद्धा, शिक्षक तुम्हीसुद्धा, अभियंते तुम्हीसुद्धा. कारण प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेलं काम किंवा त्याला ठरवून देण्यात आलेलं काम जर हे निष्ठेने, सचोटीने, प्रामाणिकतेने आणि आपल्या सद्सद विवेक बुद्धीला प्रमाण मानून माणुसकी हे तत्त्व बाळगून केलं नाही तर सामान्य माणसाला अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. त्याच्यापुढे अन्यायाची मालिका सुरू होते आणि त्याचं जीवन हे कष्टप्रद होतं. आता मी बाकीच्या मुद्द्यांबद्दल बोलणार नाही आहे. आत्ताच आपल्या पुणे शहरात, समाजात घडलेली एक दुर्दैवी घटना या निमित्ताने मला तुमच्या सगळ्यांच्या समोर आणायची आहे. आणि ती म्हणजे ससून रुग्णालयाच्या तिथे जे नेमलेले डॉक्टर आहेत, वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांनी बेवारस रुग्णांना बाहेर रस्त्यावर सोडून देण्याचं जे एक काय म्हणतात त्याला काम गेले कित्येक दिवस, कित्येक वर्ष चालवलं होतं, ते स्टिंग ऑपरेशन करून काही समाजसेवकांनी उघडकीस आणलेलं आहे. आणि त्याच्याविरुद्ध चौकशी सुरू झालेली आहे. आता ससून रुग्णालय हे अत्यंत मोठं रुग्णालय आहे, नावाजलेलं रुग्णालय आहे. गेले कित्येक वर्ष ते सेवा देत आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागातून लोक तिथं उपचारासाठी येत असतात. गरिबांना तेथे माफक दरात किंवा मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध होतात आणि गोरगरीब रुग्णांचं आश्रयस्थान असल्यामुळे तिथे उपचारासाठी येणाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते, गर्दी असते. आणि असे असताना काही रुग्ण ज्यांचं कोणी नातेवाईक नाही किंवा नातेवाईकांनीच त्यांना सोडून दिलेलं आहे किंवा अनेक दिवस उपचार चालू असल्यामुळे नातेवाईकांनी त्यांना पुन्हा बरे होऊन घरी घेऊन जाण्यात रस दाखवलेला नाही आहे किंवा काही लोकांचे नातेवाईकच नाही आहेत, त्यांच्याकडे लक्ष देणारं कोणी नाही आहे किंवा ते पण वार्धक्यामुळे असेल, इतर कारणामुळे असेल, गरिबीमुळे असेल, दारिद्र्यामुळे असेल, त्यांची देखभाल करण्यासाठी, सेवा शुश्रूषा करण्यासाठी तिथपर्यंत येऊ शकत नसतील. असे अनेक प्रश्न असतात. तर अशा अनेक प्रश्नांच्या अनुषंगाने तिथं जे बेवारस किंवा गरीब निर्धन असे रुग्ण आहेत त्यांना समाजाच्या या खुल्या बाजारात सोडून देण्याचा एखाद्या व्यक्तीला काय अधिकार आहे, असा मला प्रश्न विचारायचा आहे. बरोबर आहे, रुग्णालयात जागा नाही, नवीन रुग्णांना तिथे प्रवेश द्यायचा आहे, त्यांच्यावर उपचार करायचे. हे जे रुग्ण आहेत, जे बेवारस आहेत, ते 90% बरे झालेत, पूर्णतः बरे झालेत किंवा त्यांच्यावर ते उपचाराधीन आहेत, तथापि ते सक्षम आहेत, ठाकठीक आहेत. अशा रुग्णांना ह्या समाजाच्या बाजारपेठेत सोडून देण्याने काय साध्य होणार आहे? त्यांना रस्त्यावर कुठंतरी बेवारस स्थितीत सोडून दिलं तर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? ऊन, वारा, पाऊस, थंडी, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आणि हे सगळ्या वातावरणात त्यांच्याकडे अंथरायला पांघरायला कपडे नाहीत, अंगावर लिहायला कपडे नाहीत, रोजच्या विविध देहधर्माची त्यांनी कुठे करायचे हे सगळे देहधर्म? मग त्याच्यामध्ये शरीराची स्वच्छता असेल, स्नान असेल, वैद्यकीय उपचार घेणं असेल, स्वच्छता असेल, टापटीप असेल, हे त्यांच्यासाठी कोण करणार? त्यांचे केस वाढले, नखं वाढली, दाढी वाढली, याच्याबद्दल सुरक्षितता, स्वच्छता रस्त्यावर कशी होणार आहे आणि कोण त्यांच्याकडे लक्ष देणार आहे?
त्यांना अन्न पाणी कोण पुरवणार आहे, असे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. आणि वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना आहे असं म्हणायला काय हरकत नाही. ससून रुग्णालय गेले काही वर्ष वारंवार त्याच्या हातून घडणाऱ्या विविध अस्वीकार्य अशा कृतींसाठी, अशा क्रियांसाठी, अशा कर्मासाठी विनाकारण चर्चेत आलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी आपलं काम हे सुधारणेच्या वरच्या पातळीवर नेण्याची, तळमळीने काम करण्याची गरज आहे. ते काम करत नाही असं म्हणायचं नाही आहे, परंतु समाजाला त्यांच्याकडून अत्यंत उच्च दर्जाचं काम अपेक्षित आहे. आणि तिथं हे अपेक्षित असताना तिथं विविध पद्धतीने अनावश्यक, अस्वीकार्य, अयोग्य अशा गोष्टींचा भडीमार होत असेल आणि गरीब रुग्ण ह्याच्यातून पिळवटून निघत असतील तर सर्वसामान्यांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचं, कुणाकडे आपलं म्हणणं मांडायचं, कुणापुढे आपली विनंती सादर करायची, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि माणुसकीला कलंक फासणारी ही घटना आहे. आता ह्याचे बाकीचे धागेदोरे उलगडून सांगणे हा या व्हिडिओचा उद्देश नाही. तथापि अशी घटना घडत असेल आणि त्याच्याकडे ससून प्रशासनाचं लक्ष नसेल किंवा त्यांना अंधारात ठेवून अशा गोष्टी घडत असतील तर ते चुकीचं आहे. डॉक्टरांना समज द्यायला हवी. आणि अशा बरोबर आहे, त्यांचंही काही चुकलं नसेल, त्यांचंही काही म्हणणं आपण ऐकून घ्यायला हवं. तथापि अशा बेवारस रुग्णांच्या सोयीसाठी, सुविधेसाठी त्यांचं नीट पालनपोषण, संगोपन, त्यांच्या वैद्यकीय सेवा, सुरक्षितता आणि स्वच्छतेसाठी लक्ष देण्यासाठी आपल्याकडे काही स्वयंसेवी संस्था असतील, काही अनाथाश्रम, वृद्धाश्रम असतील, काही चांगल्या संस्था अशा लोकांसाठी काम करत असतील तर त्यांना बोलावून, त्यांना संपर्क साधून असे रुग्ण त्यांच्या हवाली करायला हवेत. समाजाने सुद्धा रुग्णांवर अशी वेळ येणार नाही यासाठी सढळ हस्ताने विविध सामाजिक क्षेत्रात वृद्धांसाठी, रुग्णांसाठी, गोरगरिबांसाठी, सोडून दिलेल्या लोकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या संस्थांना सढळ हस्ताने आर्थिक आणि जितकी साहित्याची मदत आहे ती करायला हवी. त्याच्यामध्ये हात आखडता घेऊ नये असं माझं या निमित्ताने हात जोडून सगळ्यांना सांगणं आहे. ही घटना घडली, त्याने आपण सगळेच चिंतित झालेलो आहोत, आपलं मन द्रवित झालेलं आहे. तरीही आपण डॉक्टरांना आपण देव मानतो. डॉक्टरांना आपण असं मानतो की ईश्वराच्या साह्याने तेच आपल्या रुग्णासाठी, आपल्या आजारी माणसासाठी धावून आलेत. त्यांनीच शस्त्रक्रिया केली, त्यांनीच औषधोपचार केले आणि आपला रुग्ण ठणठणीत बरा झाला. त्यामुळे भगवंताच्या नंतर मानणारे, डॉक्टरांना मानणारे लोक आहेत. या भावनेचा डॉक्टरांनी विसर पडू देऊ नये. वैद्यकीय क्षेत्रात येण्यापूर्वी डॉक्टरांना आणि नर्सेस किंवा स्त्री परिचारक, पुरुष परिचारक, रुग्णालयातील ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना एक शपथ दिली जाते आणि त्या शपथेला जागून, त्या शपथेला स्मरून, त्या शपथेची बांधिलकी पत्करून डॉक्टरांनी आणि ह्या त्यांची सेवा करणारे जे नर्स आहेत, म्हणजे स्त्री असतील, पुरुष असतील, त्यांनी आपल्या कर्तव्यापासून यत्किंचितही ढळता कामा नये. रुग्णसेवा हे त्यांचं प्राधान्याचं, अत्यंत सेवेचं वरिष्ठ असं काम आहे. त्या कामामध्ये त्यांनी कुचराई करू नये. मानवतेच्या, दयेच्या, करुणेच्या भावनेतून ह्या रुग्णांच्या प्रती आस्था बाळगावी. आणि ते अनाथ आहेत किंवा त्यांचं कोणी मागंपुढं पाहणार नाही असं न समजता समाजाने ती जबाबदारी, ईश्वराने ती जबाबदारी आपल्यावरच सोपवलेली आहे असा सेवाभाव त्यांनी आपल्या वृत्तीत, आपल्या कामात, आपल्या स्वभावात आणावा आणि करून दाखवावा. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा. तुमच्या अभिप्रायांची मी वाट पाहतोय. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तयार करा, यूट्यूबवर अपलोड करा, विषय मला सुचवा, मी त्याच्यावर तयार करत जाईल. एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे. तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. मी सुरेश मुरलीधर कोडितकर आणि तुमच्या मतमतांतराची वाट पाहतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.